देश में संविधान नहीं है क्या? देशातील महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं राजकोषीय, व्यापार आणि प्रशासकीय स्तरावर ठोस पावलं उचलली आहेत, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. संबंधित प्रश्नाच्या लिखित उत्तरात त्यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या संभाव्य वाढीचा महागाईवर कसा परिणाम होऊ शकतो यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास त्याचा परिणाम विनिमय दरातील चढ उतार आणि जागतिक मागणी पुरवठा साखळीवर होतो. गेल्या महिनाभरापासून पश्चिम आशियात संघर्ष सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाच्या किमतीत वर्षभर सातत्यानं घसरण पाहायला मिळत होती, असं त्यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेच्या अहवालाचीही त्यांनी दाखला दिला. जर कच्च्या तेलाच्या किमती आधारभूत अंदाजापेक्षा 10% वाढल्या तर त्याचा देशांतर्गत महागाईवर 30 बेसिस पॉईंट्सपर्यंत परिणाम होऊ शकतो. सरकार सध्या मौद्रिक धोरण आणि प्रशासकीय उपाययोजनांच्या माध्यमातून ही स्थिती हाताळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. जागतिक आव्हानं असतानाही देशांतर्गत महागाई मर्यादित ठेवण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.